नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सविस्तर बातमी आपल्याला या बुलेटिनमध्ये बघायच्या आहेत. सुरुवात एका मोठ्या बातमीने. राजनाथ सिंग आणि जपानचे संरक्षण मंत्री यांची एक महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे. भारत आणि जपान सहकार्यावर या बैठकीत महत्त्वाची चर्चा सुरू आहे. पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे. भारताला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं जपाननं आश्वासन दिलेलं आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण अधिक बोलूया. प्रशांत, जपान आपल्याला सर्वतोपरी मदत करणार आहे पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर. ही एक महत्त्वाची उपलब्धी आहेच, मात्र त्याचबरोबर बैठक होती आता संरक्षण मंत्र्यांची भारत आणि जपान. काय सांगा? बरोबर आहे. जपानच्या संरक्षण मंत्र्यांसोबत आपली बैठक सुरू आहे. गेन नाकाटानी यांचं त्यांच्यासोबत बैठक सुरू आहे. या बैठकीला संरक्षण मंत्रालयाचे अनेक ज्येष्ठ अधिकारी देखील उपस्थित आहे. सोबत खुद्द संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देखील उपस्थित आहे. जेव्हा भारतात जपानचे संरक्षण मंत्री भारतात आले, त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रीय वॉर मेमोरियलला भेट दिली. त्यानंतर आता नुकतीच बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीने जर बघितलं त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलं आहे की आम्ही भारताच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आणि भारताच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी या निमित्ताने हे स्पष्ट केलंय की पहलगाम मध्ये जो हल्ला झालेला आहे हा निष्पाप पर्यटकांचा झालेला हल्ला, या हल्ल्याचा आम्ही विरोध करतो आणि निश्चितपणे भारतने जी भूमिका घेतली त्या भूमिकेला आमचा पाठिंबा राहील असं स्पष्टपणे त्यांनी संरक्षण मंत्र्यांच्या या बैठकीत सांगितलं. ही इतरही सामंजस्य करारावरची आज बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती पुढे आहे. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे की आपण भारत सरकारला पाठिंबा दिलाय त्या संदर्भात आम्ही निश्चितपणे याची माहिती उजागर ठेवू. आणि सोबत त्यांनी हे स्पष्ट केलंय की भारत आणि जपानमध्ये जे संरक्षण क्षेत्रातले विषय आहे त्या संदर्भात ज्याचा सहभाग आहे तो आम्ही निश्चितपणे सहभाग आणू. आणि या निमित्ताने एकतर भारत आणि जपान पुन्हा एकदा संरक्षण क्षेत्रात जवळ आल्याचं स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे. नक्की. धन्यवाद प्रशांत, माहिती दिल्याबद्दल. उच्चस्तरीय अशी बैठक आहे. दोन देशांमधल्या संरक्षण मंत्र्यांची ही बैठक आहे, त्यामुळे अगदी मायन्यूट गोष्टी समोर येतील असं नाही, पण या बैठकीमध्ये मुद्दा काय होता चर्चेचा तो समोर आला तर आपल्याला तावरून ताकभात ओळखता येऊ शकतो. एक मोठी बातमी आहे. UNSC मध्ये पाकिस्तानला मोठा धक्का बसलेला आहे. 15 सदस्यांपैकी 13 देशांनी भारताच्या बाजूने आपलं मत नोंदवलेलं आहे. पाकिस्तान आणि चीन वगळता इतर सगळ्या 13 देशांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे. UNSC मध्ये पाकिस्तानच्या अपीलावर बंद दरवाजा आड चर्चा होणार आहे. या विषयावर सगळ्या देशांच्या समक्ष चर्चा घडवून आणण्याच्या पाकिस्तानच्या मनसुब्यांवर पाणी फिरलेलं आहे. 15 पैकी 13 देशांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलाय. चीन आणि पाकिस्तान हे दोन देश सोडले तर सगळ्या देशांनी तीव्र शब्दामध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध केलेला आहे आणि भारताच्या बाजूने भूमिका मांडलेली आहे. अजून एका मोठ्या घडामोडीकडे वळूया. पहलगाम हल्ल्यानंतर भारत प्रत्युत्तर देईल या भीतीने पाकिस्तान थोडासा धास्तावलेला आहे. पाकिस्तानच्या मौलानांनी राजधानी इस्लामाबादमधल्या प्रसिद्ध लाल मशिदीतून घोषणा केली आहे. पाकिस्तानची लढाई इस्लामसाठी नाही तर राष्ट्रवादासाठी आहे असं या मौलानांनी सांगितलेलं आहे. भारताविरुद्ध युद्धाला समर्थन देण्यास या मौलानांनी नकार दिलेला आहे. पाकिस्तान का साथ देंगे, हाथ खड़ा कम ही नजर आ रहे हैं. इसका मतलब है कि काफी समझ पैदा हो चुकी है. मसला ये है कि पाकिस्तान और हिंदुस्तान की जंग इस्लाम की जंग ही नहीं है. पाकिस्तान की जंग कौमियत की जंग है. और आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, किसी ने पूछा कि एक शख्स कौमियत के लिए लड़ता है, शुजाअत के लिए लड़ता है और गैरत के लिए लड़ता है, तो कौन अल्लाह के रास्ते में है? तो आपने उसका उसूल और ज़ाब्ता बताया. मन क़ातला लितकून कलिमतुल्लाहि हियल उलिया. फरमाया वो अल्लाह के रास्ते में. इस्लामाबाद मध्ये लाल मशिदीतली ही दृश्य आहेत. इथं मौलाना सगळ्या इस्लामाबाद मधल्या स्थानिकांशी बोलत होते आणि त्यावेळेला त्यांनी भारताविरुद्ध युद्धाला मौलानांचा समर्थन देण्यास नकार कळवलेला आहे. म्हणजे त्यांनी नकार दिलेला आहे, युद्धाला समर्थन दिलेलं नाही आहे. आणि असं असतानाच त्यांनी ही इस्लाम विरोधातली ही लढाई आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. या सगळ्यांसमोर बोलताना भीतीनं पाक घाबरलेला आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. युद्धाची भीती त्यांना लागून आहे. पाकिस्तानमधल्या कट्टरपंथी मौलानांनी पुन्हा एकदा भारत आणि इथल्या हिंदू विरोधात गरळ ओकलेली आहे.
मुफ्ती अब्दुल रहीम आणि मौलाना तारिफ मसूद यांनी वादग्रस्त विधानं केलेली आहेत। पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाला अल्लाहनंच मदत केली। पाकिस्तानी सेना, जिहाद आणि इस्लामी संघटनांना अल्लाहचाच पाठिंबा आहे। भारताला गाडण्याकरता सगळ्या युवकांनी पुढे यावं असं आवाहन या मौलानांनी केलेलं आहे। फिर देखें कि दुनिया जैसी तब्दील हुई और दुनिया में ताकत का तवाज़ुन तब्दील हुआ और ताकत अफराद से लेकर मशीनों पर चली गई और फिर मशीनों से आगे टेक्नोलॉजी और साइंसी चीज़ें और एटमी उसके ऊपर, तो अल्लाह ताला ने फिर हमें एटमी क़ुव्वत भी हमें अता फरमाई। और किस हाल में अल्लाह ने हमें एटमी क़ुव्वत हमें अता फरमाई कि हमारे यहाँ न कोई सुई बनाने वाला था न, लेकिन इसमें यहाँ अल्लाह ने ऐसे हालात पैदा फरमाए। ये भी इसकी अलामत है कि ये ममलकत खुदादाद है और जो लोग इसको ख़राब करने की कोशिश कर रहे हैं वो झक मार रहे हैं। सबसे बड़ा फितना अंग्रेज़ों के आने के बाद वो ख़त्म नबूवत के ख़िलाफ़ जो उन्होंने कादियानियों को उठाया और इतना बड़ा उन्होंने एक फितना बर्पा किया, उस फितने को ख़त्म करने के लिए कितनी कोशिशें हुई, उसमें भी अल्लाह ने पाकिस्तान को मुंतखब किया। सबसे पहला फैसला इसमें पार्लियामेंट में सिर्फ मौलवी या उलमा मुफ्ती नहीं थे, सारे लोगों ने मिलकर उनको गैर मुस्लिम उनको करार दिया। जी जी बिल्कुल, तो एक बहुत बड़ा काम ये हुआ। जब से पाकिस्तान बना है उस वक्त से लेकर अब तक जितने भी पाकिस्तान के ऊपर हालात बीते हैं या हमने खुद हालात ऐसे बनाए हैं, अल्लाह ताला ने इस रियासत को ऐसे बचाया है, बाल बाल बचा कर अल्लाह ने यहाँ तक हमें पहुँचाया है। इसलिए इसको बजा तौर पर ममलकत खुदादाद कहा जाता है कि अल्लाह की दी हुई नेमत है। और बहुत सारे क़राइन से मालूम होता है अल्लाह ताला के जो हमारे पर जो एहसानात हैं, ये मुल्क इंशाअल्लाह बाकी रहेगा और इंशाअल्लाह इसी मुल्क के जो लोग हैं ये ग़ज़वा हिंद भी करेंगे और यही लोग हज़रत ईसा इस्लाम के साथ भी इंशाअल्लाह अपने जिहाद में हिस्सा लेंगे। पहलगामच्या हल्ल्यामागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते। हल्ल्यामागे दहशतवादी संघटना अल उमर मुजाहिदीनचा हात असून अल उमर मुजाहिदीनचा कमांडर मुश्ताकनं हल्ल्यात मदत केल्याची माहिती NIAच्या सूत्रांकडून मिळते आहे। त्यामुळे आता पहलगाम हल्ल्याबाबत नवनवे खुलासे समोर यायला लागलेले आहेत। दरम्यान दहशतवादी मुश्ताक अहमद याने ग्राउंड वर्कर्सची हल्ला यशस्वी करण्याकरता मदत केली होती असं समजतंय। त्यामुळे आता घडामोडींना वेग आलाय। या प्रकरणी तपास यंत्रणांकडून अधिक तपास सुरू आहे। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा खूप वाढवली गेली आहे। काश्मीरमधल्या प्रत्येक ठिकाणावर कसून नजर ठेवली जाते। ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुद्धा सुरक्षा दलांकडून लक्ष ठेवलं जात आहे, तर जंगलामध्येही CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत। कश्मीर में सुरक्षा के लिए न सिर्फ सुरक्षा बलों को जगह जगह पे तैनात किया जा रहा है, बल्कि अब डिजिटल सर्विलेंस या वीडियो सर्विलेंस पे भी फोकस किया जा रहा है। जंगली इलाकों में जगह जगह पर CC कैमरास लगाए जाते हैं और आप देख सकते हैं किस तरीके से CC कैमरास लगाए जा रहे हैं फॉरेस्ट एरियाज में, टूरिस्ट डेस्टिनेशंस के इर्द गिर्द, और ये सोलर सिस्टम पे चल रहे हैं, यानी 24/7 365 ये चलते रहेंगे। बिजली की कोई जरूरत नहीं रहती है और इनमें सिम कार्ड्स लगे हुए हैं और ये डायरेक्टली कनेक्ट किए गए हैं कंट्रोल रूम्स के साथ। जो पुलिस के कंट्रोल रूम है या जगह जगह पे आर्मी या CRPF के भी कंट्रोल रूम है, उनके साथ ये कनेक्टेड हैं। और आप देख सकते हैं कि किस तरीके से ये कैमरास यहाँ पे नस्ब किए गए। इर्द गिर्द आप देख सकते हैं फॉरेस्ट एरिया है और जगह जगह पे इस तरीके के कैमरास लगाए जा रहे हैं। ये देख सकते हैं आप यहाँ पे सुरक्षा के सख्त इंतजाम है, सुरक्षा बलों को तैनात किया गया है, चाहे पुलिस हो, CRPF हो, BSF हो या आर्मी हो। उसके अलावा डिजिटल सर्विलेंस है, उस पर फोकस किया जा रहा है। यहाँ इस एरिया में क्या कुछ हो रहा है, कौन यहाँ चल रहा है, किसकी मूवमेंट हो रही है, उसको ट्रैक किया जा रहा है, खंगाली जा रही है। फिर बाद में फुटेज इस वक्त हम पर भी नजर होगी कंट्रोल रूम में उन लोगों की जो इसको मॉनिटर कर रहे हैं। कैमरा बड़े बड़े लगे हैं, आधुनिक कैमरास लगे हुए हैं और यह सिलसिला लगातार जारी है। और इस तरीके के कैमरास अब जगह जगह पे लगाए जा रहे हैं, यानी डिजिटल सर्विलेंस या आप बताएं कि वीडियो सर्विलेंस पे बहुत ज्यादा फोकस किया जा रहा है। आज टेक्नोलॉजी का जमाना है, डिजिटल जमाना है। क्योंकि जिस तरीके से पहलगाम में अटैक हुआ वहां पे कोई CC कैमरा नहीं लगा था, जिसकी वजह से फुटेज हासिल नहीं हो पाई। लेकिन जितने लोगों के मोबाइल फोन उस वक्त ऑन थे, जिनके पास मोबाइल फोन थे, जो कुछ भी फुटेज सामने आई अटैक की और उस पूरे एरिया की, वो सिर्फ मोबाइल
फोन्स में जो वीडियोस कैप्चर किए गए थे, लेकिन अगर इस तरीके से वहां पर भी कैमरा लगे होते, सीसी कैमरास, क्योंकि इसमें कोई भी मुदाखलत नहीं है, बिजली की जरूरत नहीं है, कोई लाइन की जरूरत नहीं है, फाइबर की जरूरत नहीं है, बल्कि सिम कार्ड्स इसमें लगे हैं और सीधे ये डाटा जो है ये इसमें भी स्टोर हो रहा है, और साथ ही जो कंट्रोल रूम है जिनके साथ ये कनेक्टेड है वहां पर भी ये स्टोर जो है इसकी फुटेज होती है। तो ऐसे में अब जगह जगह पे फोकस किया जा रहा है डिजिटल या वीडियो सर्वेलेंस पे, और जगह जगह पे न सिर्फ टूरिस्ट डेस्टिनेशन पे बल्कि कई फॉरेस्ट एरियाज में भी इस तरीके के कैमरास नस्ब किए गए हैं, और अगर कहीं पर मिलिटेंटों की मूवमेंट दिखेगी उसको भी ट्रैक किया जा सकता है। इस चीज के लिए ये कैमरास लगाए गए हैं। रिफत अब्दुल्ला, न्यूज 18 इंडिया, टंगमग। एक महत्वाची बातमी आहे, पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्यावर भारताने चिनाब नदीचं पाणी रोखलेलं आहे। जम्मूतील रामबन इथं बांधलेल्या बागलीहार धरणामधून चिनाबचे पाणी थांबवण्यात आलेले आहे आणि त्यामुळे पाकिस्तानात आता पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल हे निश्चित आहे। सिंधू पाणी कराराचा उल्लेख केलेल्या 6 नद्यांपैकी चिनाब ही एक आहे। ही पश्चिमेकडील नदी आहे आणि करारानुसार भारत या नदीचं पाणी जलविद्युत निर्मितीकरता वापरू शकतो। दुसरीकडे झेलम नदीवरील किशनगंज या धरणातून पाकिस्तानकडे जाणारे पाणी देखील रोखण्याची तयारी भारताने सुरू केलेली आहे। भारताच्या या कारवाईने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे। फोनवरून आपल्याबरोबर कर्नल मोहन काकतीकर हे संरक्षण तज्ञ आहेत आणि त्यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। मोहन सर, हा सिंधू पाणी करार जो आहे तो रद्द करण्यात आला आणि आता त्यातली एक एक पावलं जी आहेत ती सुद्धा उचलली गेली आहेत, जसे की आज चिनाबचं पाणी थांबवलं गेलं आणि आता झेलमच्या पाण्याचा सुद्धा उल्लेख होतोय। काय सांगाल, कसं बघाल? आतापर्यंत आपण जे पाहिलं की हे एस्केलेशन हळूहळू होत आहे, परंतु एक फर्म डायरेक्शन मध्ये भारत देश ऍक्शन घेतोय आणि आपण ऑलरेडी डिक्लेअर केलंय की आपण हा जो करार आहे सिंधू पाण्याचा करार तो आपण अमान्य करून टाकलेला आहे। आणि जी आपल्याकडे जी धरणं आपल्याकडे सध्या अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये पाणी थांबवणं आपल्याला शक्य आहे, ते आपण सुरू केलेलं आहे। आणि हा महिना मेचा असल्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष याच काळामध्ये जास्त असतं, तर याचा परिणाम पाकिस्तानवरती इमिजिएटली होण्याची शक्यता आहे। आणि हे एक म्हणजे ही एकच बाब आहे असं नाही, अशा पुष्कळ ज्या बाबी आपण सांगितलेल्या त्या प्रत्येक गोष्टीवरती आपण ऍक्शन घेतोय। जशी आपण बंदरं बंद केली, आपण त्यांच्या बोटींना आपल्या बंदरात यायला बंदी केलेली आहे, आपण एअर स्पेस बंद केलेली आहे। प्रत्येक बाजूने आपण पाकिस्तानची नाडी आवळण्याचा प्रयत्न करतोय। पण याशिवाय जी एक मेजर ऍक्शन जी होणार आहे त्याचीही अपॅरेंटली तयारी चालू आहे असं दिसतं, कारण ज्या पद्धतीने आपली डिफेन्सची तयारी चालू आहे त्या पद्धतीने काहीतरी मेजर ऍक्शन आपल्यातर्फे होईल अशी अपेक्षा निश्चितच आहे। मोहन सर, यावरूनच एक प्रश्न विचारायचा आहे। एका बाजूला व्यापार, त्याच्यानंतर एअरलाइन्स, त्याच्यानंतर हे पाणी, यावरनं कोंडी केली जाते पाकिस्तानची। दुसरीकडे खूप मोठ्या प्रमाणात तपास सुरू आहे। काही धागेदोरे मिळतात का, काही ठोस पुरावे मिळतात का पाकिस्तान विरोधात, ते बघितलं जात आहे। आणि तिसरीकडे युद्धाची जर तयारी करायची असेल तर ती सुद्धा सुरू आहे। असं सगळ्या बाजूने काम सुरू आहे का भारताचं? जरी आपण बाकी गोष्टीची तयारी केली असली तरी निश्चितच एक अपेक्षा ही आहे की पाकिस्तानवरती आपण एक डिफेन्स फोर्सेस तर्फे एक ऍक्शन, जोरदार ऍक्शन आपण करू अशी एक अपेक्षा सगळ्यांना आहे। आणि निश्चितच त्याची जरुरी आहे, कारण ज्या बाकी आपण इकॉनॉमिक फ्रंटवरती ज्या आपण ऍक्शन्स घेतलेल्या आहेत किंवा पाणी थांबवण्याची जी ऍक्शन्स आहे या सगळ्याचा परिणाम दिसायला वेळ लागेल। परंतु पाकिस्तानला जर धडा शिकवायचा असेल तर त्याच्यावरती एक अतिशय जोरदार कारवाई आपल्याला निश्चित करायला लागेल आणि त्यावरच त्याचाच इफेक्ट पाकिस्तानवरती होण्याची शक्यता आहे। कारण जी इकॉनॉमिक मेजर्स आहेत त्याचा इफेक्ट दिसायला फार वेळ लागेल आणि ज्याप्रमाणे
एक देशातल्या जनतेची एक एक्सपेक्टेशन आहे. ज्याप्रमाणे आपले प्राईम मिनिस्टर, डिफेन्स मिनिस्टर यांनी आपली स्टेटमेंट दिली आहेत, नक्की. त्यावरून असं वाटतं की निश्चितच एक मेजर ऍक्शन लवकरच घेतली धन्यवाद सर. खरं तर एक मेजर ऍक्शन व्हायला हवी, ही जी सगळे संरक्षण अभ्यासक तज्ज्ञ आपल्याला सांगतायत माहिती, तीच दिलासादायक आहे ती याकरता, कारण सगळ्या जनमानसाची सुद्धा हीच भावना आहे की आता पाकिस्तानला एक मोठं आणि चोख उत्तर दिलंच गेलं पाहिजे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराच्या भीतीनं पाकिस्तान घाबरलंय. राजनाथ सिंग यांनी जे जनतेच्या मनात आहे तेच होईल असा गर्भित इशारा सुद्धा दिलाय. तर राफेलमुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान मोठी बातमी अशी समोर येते आहे की पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी चीनच्या राजदूतांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये झरदारी यांनी पहलगामचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी भारतावर निखालस खोटे आरोप केलेले आहेत. चीनच्या राजदूतांनी झरदारींची भेट घेतली, पण भारतावर यावेळी एक निखालस असे खोटे आणि मोठे आरोप करण्यात आलेले आहेत. भारत कधीही हे खपवून घेणार नाही, खोटे आरोप कधीही मान्य करणार नाही. या भेटीमध्ये झरदारी यांनी पहलगामचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी भारतावर निखालस खोटे आरोप केलेले आहेत. ही भेट झालेली आहे भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी चीनच्या राजदूतांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे UNSCच्या 15 देशांमध्ये फक्त पाकिस्तान आणि चीन या दोनच देशांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला नाही आणि भारताला पाठिंबा दिला नाही. बाकी 13 देशांनी भारताला पाठिंबा दिलेला आहे. इथे आपण बघितलं पाकिस्तानचे राष्ट्रपती हे आसिफ अली झरदारी जे चीनच्या राजदूतांना भेटले आणि यावेळी भारताविषयक अत्यंत चुकीचे आणि खोटे आरोप करण्यात आलेले आहेत. चुकीची आणि खोटी माहिती चीनच्या राजदूतांना दिली गेली आहे. पाकचा भारताविरुद्ध कांगावा सुरू आहे जेणेकरून चीनची मदत मिळेल. चीनकडे ऑलरेडी आर्थिक मदत मागून झालेली आहे आणि त्याला चीन थोडं पॉझिटिव्ह पण आहे. या पार्श्वभूमीवर ही राजदूतांची भेट महत्त्वाची आहे, पण हा कांगावा मात्र खपवून घेतला जाणार नाही.